गेल्या 6-7 दिवसापासून इराण, अमेरिका, इस्रायलचं जी लढाई सुरू आहे, या लढाईचा परिणाम आपल्या महाराष्ट्र राज्यातही आता दिसू लागलेले आहेत। या ठिकाणच्या स्थानिक शेतकऱ्यांचा भाजीपाला, त्याची परदेशात होणारी जावक होती, ती जावक कमी झाल्यामुळे सध्या बाजार समितीच्या आवारात भाजीपाल्याची आवक खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि आवक वाढल्यामुळे भाजीचे दर कमी झालेले आहेत। यामध्ये कांदा बटाट्याचं उदाहरण घेतलं तर 8-10 दिवसापूर्वी कांद्याचे भाव 16 ते 20च्या दरम्यान होते, ते भाव आता 10 ते 12 पर्यंत आलेले आहेत। तसेच बटाट्याचे भावही 20 ते 24च्या घरात होते, ते आता 12-13च्या रुपये 12 ते 13 प्रमाणे सध्या सुरू आहेत। आणि ही आवक वाढल्यामुळे आणि जो निर्यात होणारा शेतमाल होता तो थांबल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे आणि या युद्धाचा फटका आता ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे। या ठिकाणी येणारा माल त्याला आवक आहे त्याप्रमाणे ग्राहक नसल्यामुळे त्याचा परिणाम शेतमालावर होत आहे आणि शेतकऱ्यावर होत आहे। सध्या व्यापाऱ्यांची अवस्थाही या घडीला कठीण झालेली आहे, कारण त्यांच्याकडे माल येतो मोठ्या प्रमाणात, परंतु माल तितक्या प्रमाणात विकला जात नाही, त्याला तसा भाव मिळत नाही। त्यामुळे सगळा माल साठवून ठेवणं आणि तो साठवून ठेवून त्याची पुन्हा निगा राखणं आणि जर वेळीच माल संपला नाही तर त्याची नासाडी होते। त्यामुळे व्यापारी वर्गही चिंतेत आहे या सगळ्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात होणार। तर मग येणारा भाजीपाला, येणारी फळं असतील, येणारा कांदा बटाटा असेल, येणारी फुलं असतील, यांना आवक म्हणजे विक्रीच नाही, म्हणजे ग्राहकच उपलब्ध होणार नाही। त्यामुळे तो माल इथे येऊन सडेल आणि याचा फटका शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीलाही मोठ्या नुकसानास सामोरं जावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।